नमस्कार, मी साक्षी अनास आणि येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आताच एक बातमी हाती येते, पाहूयात त्यावर एक सविस्तर वृत्त। नाशिक लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारली असून प्रचारात आघाडी घेतली आहे। नाशिक शहर तसे इतर ग्रामीण भाग असलेला हा मोठा मतदारसंघ, या मतदारसंघाची उमेदवारी करत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे राजाभाऊ यांनी आभार मानले। आपले प्रतिनिधी यांनी राजाभाऊ यांच्याशी साधलेला संवाद पाहूयात सविस्तर। मी राजाभाऊ वाजे प्रथमतः पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला आणि मला उमेदवारी दिली। मी पुन्हा एकदा त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि तो त्यांनी जो दाखवलेला विश्वास आहे तो सर्व शिवसैनिकांच्या बळावर, सर्व महाविकास आघाडीच्या पदाधिकारी मतदार यांच्या बळावर तो सिद्ध करण्याची जबाबदारी ही माझ्यावर आलेली आहे आणि ती आम्ही सर्वजण मिळून करू अशी भावना मी या निमित्ताने व्यक्त करतो। नाशिक लोकसभा मतदारसंघ हा जरी खूप मोठा असला तरी सुद्धा ज्या समस्या आहेत त्या छोट्या प्रमाणात सिन्नर मतदारसंघात आहेत। जसं की औद्योगिकरण, दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांचे प्रश्न, आदिवासी बहुल भाग सिन्नर तालुक्यातही आहे आणि सिन्नर जरी नाशिकच्या तुलनेत खूप छोटं असलं तरी एक नागरिक समस्या ज्या आहेत त्या सिन्नरमध्ये आहेत आणि म्हणूनच एक विश्वास आहे की ज्या सगळ्या समस्या माहीत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात ज्या समस्या आहेत त्याबाबत विचार विनिमय करता येईल, त्याबाबत विचार करून आपण सर्वच कसं सुरळीत करता येईल त्यासाठी निश्चितपणे मी प्रयत्न करणार। एकीकडे महायुतीचा उमेदवार ठरत नसताना राजाभाऊ वाजे यांच्यासारखा स्मितभाषी व शांती संयमी उमेदवारासमोर महायुतीला कोण उमेदवार द्यायचा हा प्रश्न पडलेला दिसत आहे। अजूनही वाजे यांच्या समोरील उमेदवार ठरत नाहीये, तर सिन्नर विधानसभा मतदारसंघातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते व महाविकास आघाडीचे पदाधिकारी राजाभाऊ वाजे यांचा प्रचार करण्यात व्यस्त आहेत। येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी सिन्नर। अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज।